असलेला हा सर्वसामान्य माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांनी लोकसभा निहाय बैठका घेतल्या MIG MIGचे जे आहे आणि त्यानंतर आता साहेब स्वतः लोकसभेमध्ये येते प्रत्येक विधानसभेत जाऊन शाखा बैठका करणार आहे त्याचं नियोजन कसं करायचं त्या संदर्भात बैठक लागते। या बैठकीमध्ये आम्ही आज शाखाध्यक्ष काय करायचं काय नाही करायचं लोकसभा निवडणूक तोंडावरती आहे पाडवा मेळावा आला मराठी भाषा दिवस असे सगळे कार्यक्रम लागलेले आहेत। याच्यानी आपण जोरात कसा पक्ष वाढेल आणि निवडणूक कशी लढायची या संदर्भात आजची बैठक आहे। लोकसभाचा लढा बघा कार्यकर्ते सगळ्यांचं म्हणणं आहे प्रत्येक इलेक्शन लढलं पाहिजे लोकसभा निवडणुकी लढलीच पाहिजे। परंतु काय होत आहे आदेश काय येत आहे साहेबांनी सांगितलं आपण तयारीला लागायचं ते निश्चित नाही तर ते आज पण बघा तुम्ही मीडियामध्ये जो हे झालं प्रेस कॉन्फरन्स जवाई साहेब बोलले स्टेजवरती गेलं याचा अर्थ युती होते असं होत नाही। त्याच्यामुळे युती हा विषय बाजूला ठेवून पक्ष तर आपलं काम करणार की नाही। शाखेच्या बैठका राजसाहेब स्वतः शाखेच्या बैठका घेते पक्ष कसा उचलून वरती येतोय हे तुम्हाला दिसेल काम करत। विधानसभा साहेब घेतील तो आदेश किती होईल नाही होईल पुढचा पाठ आहे पण आज आम्ही एकला जनवरी लढायची तयारीला लागलेलो आहोत आणि मला वाटतं यावेळी तुम्हाला दिसून येईल उत्तर मुंबईमध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये मनसे व्यवस्थित म्हणजे पहिल्या किंवा दुसऱ्या नंबरवरती असेल जिंकण्याचा काही गैरलाभ भाजपने विचार करावा मनसे तर जिंकण्यासाठी लढाई लढणार आहे। 1.5 लाख मतं पारकरांनी घेतली होती या पूर्ण कालावधीमध्ये आज आम्ही 2.5 ते 3 लाख मतांवरती पोहोचतोय। 3 लाख मतं जर मनसेने घेतली तर भाजपलाही धक्का असेल शिवसेनाही धक्का असेल आणि काँग्रेसलाही धक्का असेल नक्की 3-3.5 लाख मतं घेऊ आणि ते विजय खेचून आणवा। पहिला राजसाहेबांना उत्तर मुंबईतनं पहिला खासदार देण्याचा आमचा प्रयत्न असतो नाही ते मी राजसाहेबांचा महाराष्ट्र सैनिक आहे राजसाहेब जो आदेश देतील ज्याला तिकीट देतील त्याला घेऊन काम करायची तयारी माझी आहे। प्रत्येक लढलं पाहिजे हे सगळ्यांचं मत आहे। आपला कार्यकर्ता जिद्दीने उठून येतो काम करतो त्यांनाही मजा येते आणि पक्षाची ताकद वाढत जाते नेहमी कधी 100 मतं पडली 200 500 1000 आपली मतही त्याच्यामध्ये वाढतात आणि लोकांनाही सवय होते की आपण एका पक्षाला मतदान करतोय। तुमच्यामध्ये आपण नंतर आढावा घेऊया तुम्ही जाहीरमध्ये आढावा नाही घेत मला प्रत्येक शाखाध्यक्षांनी आपल्या शाखेत किती मतं येतील याचा अंदाज बैठक संपल्यानंतर 1 by 1 द्या कारण की ते गरजेचं आहे। 2009ला लोकसभा मनसे लढली उत्तर मुंबईत बरोबर पारकर साहेबांनी 1,47,000 मतं घेतली। कांदिवली विधानसभेचे सर्व पदाधिकारी अंगीकृत संघटना मुख्य बेसिक याचा अर्थ कुठेतरी मनसे फॅक्टर होतो। आता काय ते 7 लाख मतं भाजपने घेतलेली आणि 2.5 लाख मतं काँग्रेसची आहे मनसे नाही लढली। आता आपण ताकद दाखवू ना आपली तर या लोकसभेमध्ये मनसेने ताकद दाखवली तर त्याचा उपयोग महानगरपालिका आणि विधानसभेला येणारी महानगरपालिका